नाही माझे जीवीची आवडी पंढरपुराने पंढरपुराला जाण्याची खूप आवड. कधी महाराजांची वारी चुकली नाही, कोरोना काळातही चुकली नाही. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने ती सुद्धा सुरू राहिली. असा महाराजांची पंढरी क्षेत्राची आवड. आणि 2009 ला ज्या वर्षी गुरुवारी महाराजांनी देह ठेवला त्या वर्षी सुद्धा महाराजांची प्रकृती बरी नव्हती, पण तरीही पंढरी क्षेत्राची जाण्याची खूप आवड महाराजांची. त्या वर्षी रामनवमीचा उत्सव आटोपलेला होता, त्याचबरोबर शिबिर सुद्धा आटोपलेलं होतं. आणि शिबिराचा समारोप जो शेगाव संस्थानला संपन्न झाला त्या ठिकाणी सुद्धा गुरुवारी महाराज जाऊन आले. आणि आता पंढरीची वारी येणार म्हणून जणू काय बोटावरती बऱ्याच दिवसांपासून गुरुवारी महाराज पडल्या काहीतरी मोजत असत की घटिका बोटे दिवस लेखे धोती आमाप जो काही येता लेखे माझा माय बाप. घटिका बोटे दिवस लेखे धोनी आमाप मोजायचे. त्यावेळेला पत्र आलेलं होतं शेगाव संस्थानचं आणि महाराजांना ते वाचून दाखवलं की शेगाव संस्थांमध्ये पंढरी क्षेत्राला आपली कीर्तनाची सुद्धा सेवा आहे आणि प्रवचनाची सुद्धा आहे. आणि त्या वर्षी एकादशीची सुद्धा प्रवचनाची सेवा होती. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की आता मला पंढरी क्षेत्राला जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कारण निरोपया संत हाती आला, आपुल्या माहेरा जाईल मी आता. निरोपया संत हाती आला, संतांच्या हाती निरोप आला, मला कोणी रोखू शकणार नाही. आणि गुरुवारी महाराज शेगाव संस्थांच्या गाडीमध्येच पंढरी क्षेत्राला पोहोचलेले आहेत. पारडे साहेबांनी आंघोळीचं पाणी वगैरे आणलेलंच होतं, चंद्रभागेचं ते स्नान झालेलं होतं महाराजांचं. भगवंताच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. आणि गुरुवारी महाराज दुपट्ट गुंडाळून जायचे, कारण महाराजांना माहित होतं की महाराज म्हणायचे नेहमी की पंढरी क्षेत्रातले चोर मला माहिती आहे, त्या चोरांना मी माहित आहे, त्यांच्या खिशात पैसे असतात म्हणून दुपट्ट असं गुंडाळलेलं होतं महाराजांनी. आणि भगवंताच्या समोर पोहोचलेले आहेत आणि हातामध्ये काही चिल्लर पैसे होते नाणे, ते भगवंताच्या पावलावरती ठेवले आहेत आणि हात जोडून महाराज उभे आहेत. ज्ञानदेव उभा जोडून हस्त, संत पाहती समस्त, म्हणती कळला चिमंत या ज्ञानांजनाचा. त्यावेळेला भगवंताच्या समोर हिमालयासारखी ज्यांची साधना असे गुरुवारी महाराज उभे आहेत. गंगेप्रमाणे ज्यांचं जीवन असे गुरुवारी महाराज समोर आहेत. आणि ज्यांची धैर्य हे सिंधूप्रमाणे आहे असे महाराज ज्यांच्या समोर उभे आहेत. त्यावेळेला भगवंतांनी बगल कर ठेवून कुरवाडे, अंग न्याहाळून सर्वांग न्याहाळून न्याहाळे, म्हणे तुवा घेतली जे आळी ते सिद्धी पावेल. जसं ज्ञानोबा भगवंताच्या समोर उभे होते त्यावेळेला ज्ञानोबांचं कौतुक करतायत भगवंत की माऊली तुम्ही काय ग्रंथात तुला गाविला जो ग्रंथानुभव विदेशी सांगितला भाव, मुख्य ठेवणे राणीव अनुभवीच जाणते, तैसाचे अमृतानुभव सिद्धपीठ गेला भाव. म्हणजे ज्ञानोबांनी ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेवरती टीका केली ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्याप्रमाणे गुरुवारी महाराजांनी त्या एका श्लोकाच्या ज्ञानोबांनी तरी भरपूर गोळ्या केल्या, परंतु महाराजांनी एका श्लोकाचा बरोबर एक चरणच केलं बरोबर, तसे ते अभंग निर्माण केले आणि गीता अभंग केला, त्याचबरोबर अमृतानुभव सिद्ध केला. आणि तुझे कवित्व माझ्या गोष्टी, जो परिसेल ये सृष्टी, तो येईल माझी भेटी वैकुंठ भेटी विष्णूच्या. असा भगवंत जणू काय महाराजांशी बोलायला लागलेले होते. तू महत्ब्रह्मेचा अंश, पदपदांतरी केला प्रवेश. कारण गुरुवारी महाराजांनी असा कोणताच विषय सोडलेला नव्हता की जे काही बोलले नसतील. गाऊनी उदास विशेष या जनासी तारिले, आणि देव म्हणे ज्ञाना होई सावधान, माग वरदान मज काही. त्यावेळेला गुरुवारी महाराजांना त्यांनी म्हटलं असेल भगवंताने की महाराज काहीतरी मागा, काय इच्छा राहिली तुमची, काय इच्छा आहे. त्यावेळेला महाराजांनी बर पाहिलं असेल की पहिल्याच अभंगात असं म्हटलंय की वासनेचे बीज जळून जाय, संत चरण रज लागत असत, वासनेचे बीज जळून जाय. महाराजांचा आवडता खिडी होता की इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरका भुरळे, बोध बुधली ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारे.